डियर स्टुडंट्स, आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधल्या लास्ट लेक्चरला आपण प्रिन्सिपल सोल्युशन घेतलं आणि त्या प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये सगळे जे प्रॉब्लेम्स घेतले त्याच्यामध्ये सगळे प्लस होते. काय होते? प्लस. आज आपल्याला जे प्रॉब्लेम्स घ्यायचे ते सगळे मायनस वाले घ्यायचे. कशावाले घ्यायचे? मायनस वाले. बिफोर दॅट थोडंसं आपण रिकॉल करूया. प्रिन्सिपल सोल्युशन असं सोल्युशन असतं. प्रिन्सिपल सोल्युशन असं सोल्युशन असतं. मी म्हणे प्रिन्सिपल सोल्युशन means it is the value of theta. It is the value of theta which lies between 0 and 2 pi. जी 0 आणि 2 pi च्या मध्ये राहते and it is also equal to 0. म्हणजे दिलेल्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये थीटाची व्हॅल्यू काढणे म्हणजेच काय असतं? सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. बरोबर. मग आपण पहिला प्रॉब्लेम घेऊया. cos θ -1/2. मी काय म्हणतो बघा. given trigonometric equation is काय? cos θ -1/2. cos θ -1/2. या मायनस बरोबर लगेच भांडायचं नाही. या मायनसचा लगेच विचार करायचा नाही. या हाफचा विचार करायचा. मग काय आलं? cos θ हाफ म्हणजे काय? sin 30 is half and cos 60 is half. 60 म्हणजे pi/3. So minus cos pi/3. So cos θ minus cos pi/3. आता इथं minus cos θ आले. काय आले? minus cos θ. त्या minus cos θ चं काय करायचं? आपल्याला प्लस करायचं. तर आता आपण पाहूया आपण ते कुठे असतं. लक्ष द्या. cosine is negative. आपण पहिल्यांदा पाहू cos पुढे पॉझिटिव्ह असतो. या ठिकाणी सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह असतात. या ठिकाणी sin पॉझिटिव्ह असतो. या ठिकाणी cos पॉझिटिव्ह असतो. सो cos is positive in first and fourth quadrant. Cos is positive in first and fourth quadrant and cos is negative in second and third quadrant. मग cos इथे निगेटिव्ह असतो, इथे निगेटिव्ह असतो. सो cos is negative in second and third quadrant. मग सेकंड क्वाड्रंटची डेफिनिशन काय असते? इथं पाय आलाय. याच्या पाठीमागे काय येणार? पाय मायनस थीटा. याच्या पुढे काय येणार? पाय प्लस थीटा. So this cos is negative in second and third quadrant. मग आपण असं म्हणणार बघा, मी एक सेंटेन्स देतो पण ते सेंटेन्स तुम्ही परीक्षेत लिहायचं नाही. हे सेंटेन्स परीक्षेत लिहायचं नाही. cos θ is negative in second and third quadrant. cos θ is negative in second and third quadrant. cos θ काय आहे? निगेटिव्ह आहे. कोणत्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट. म्हणजे काय ना? cos θ हे मायनस आहे. मायनस कशामध्ये असतो? पाय मायनस थीटा मध्ये. बरोबर. मायनस cos θ cos पाय मायनस थीटा. cos पुढे निगेटिव्ह असतो सेकंड क्वाड्रंट. मायनस cos θ आहे ना, मग सेकंड क्वाड्रंटचा थीटा काय होणार? पाय मायनस थीटा. ओके. also minus cos θ थर्ड क्वाड्रंट मध्ये पण असतो. सो cos of pi plus theta. थोडक्यात काय माहिती का? ज्यांना कळलं नाही त्यांना सांगतो. cos of pi minus theta is minus cos theta and cos of pi plus theta is minus cos theta. Why? Because pi minus theta lies in second quadrant. cos काय येणार? निगेटिव्ह. pi plus theta lies in third quadrant. cos काय येणार? निगेटिव्ह. यांचा आपण वापर करूया. आणि आपण काय? minus cos pi/3. therefore minus cos pi/3 equal to cos of pi minus pi/3. Therefore minus cos pi/3 equal to pi minus pi/3. बोला pi minus pi/3. 3 pi minus pi 2 pi/3. So cos of 2 pi/3. म्हणजे पहिलं सोल्युशन कोण आलं? 2 pi/3. Therefore theta equal to 2 pi/3 is the principal solution. And 2 pi/3 म्हणजे काय? pi/3 म्हणजे 60. 60 into 120. 120 lies between 0 and 2 pi. Which belongs to 0, 2 pi. आणि राउंड ब्रॅकेट टाकायचं. हे विसरायचं नाही. तर हे झालं आपलं फर्स्ट सोल्युशन. हे काय झालं आपलं? फर्स्ट सोल्युशन. हे झालं आपलं फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन. मायनस cos थीटा, cos पाय मायनस थीटा असतो, त्याच्यावर मी हे सोल्युशन काढलं. आता मी याचा पण वापर करणार आहे.
also minus cos pi by 3, also minus cos pi by 3 equal to cos of pi plus theta, so pi plus pi by 3, so minus cos pi by 3 equal to cos of 3 pi plus pi 4 pi, so 4 pi by 3, so minus cos pi by 3 equal to cos of 4 pi by 3, म्हणून theta equal to काय आलं 4 pi by 3, theta equal to 4 pi by 3 आणि 4 pi by 3 किती असतो pi by 3 म्हणजे 60 व pi by 3 म्हणजे 60 into 4 240 हे 360 पेक्षा कमी आहे, so which belongs to square bracket 0 round bracket 2 pi, so these are the principal solutions. चला मग आन्सर लिहा principal solution of cos theta equal to minus 1 by 2, principal solution of cos theta equal to minus 1 by 2 is 2 pi by 3 and 4 pi by 3, is 2 pi by 3 and 4 pi by 3. कळलं सगळ्यांना? ठीक आहे.